हॅलो. थँक्यू योगेश मेढी सरांचा आवाज आपण ऐकलात. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल. एका बाजूना गावदेवी 11 बुरदुल टीम आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल ते मात्र गोरपे. गोरपे टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय घेतला तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा. 2 सलामीवीर फलंदाज महेश आणि सुधीर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 4 षटकांची मॅच. पंचाचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. सागर येत आहेत गोलंदाजी मार्कमध्ये. पहिला चेंडू महेशसाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले. 4 षटकांची मॅच. पहिला बॉल. ओ वेग, प्रचंड वेग. चेंडू सरळ सबमेरीन डिलिव्हरी आपण पाहिली. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. चांगली गोलंदाजी सागर इथे साकारत असताना ऋणव 11 नारायण टीमनं दणदणीत 2 सामने जिंकलेत. हो हो, यावेळेस देखील चांगला चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वेगवान चेंडू होता. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चोकरी त्या कामगिरी त्याची पाहिली. सुरेख गोलंदाजी ते करतायत सागर. महेश हा शांत बसणारा खेळाडू नाही. एक क्षमता आहे त्याच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची. ती क्षमता, ती ताकद इथे दाखवावी लागेल. गोलंदाज तयार. यावेळी सेमीडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चुकी करतायत. चुकीला माफी नाहीये. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. चुकी झाली आहे मैदानावरती. ज्यावेळेस तुम्हाला एक चेंडू आणि 4 धाब्यांची गरज असते त्यावेळेला त्या मुवमेंटला या केलेल्या चुका तुम्हाला मात्र दिसत असतात. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. चेंडू पाठवत आहेत सरळ खेळाडू कक्षामध्ये. षटकार. षटकाराला षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टिपलाय. धावफलकावरती एकूण धावसंख्या 10 कदम दाखवित असताना फलंदाज महेश. षटकातील पुढील चेंडू फुल्लर लाईनचा चेंडू डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा पार. 4.14 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर प्रत्युत्तर दिला आहे महेश बॅट्समधून. 2 चौकार 1 षटकार. हो इथे मात्र एसटी रक्षकाच्या पाठी चांगलं क्षेत्ररक्षण दिवसात जागता पहारा देत असताना षटक क्रमांक पहिला समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन टिपलाय धावफलकावरती. एकूण धावा 14 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहिली. धावफलकावरती एकूण धावसंख्या लागल्या गेल्या 14. गोलंदाजीमध्ये परिवर्तन बदलाव तेव्हा येत आहेत. क्षेत्ररक्षण विखुरलेला टिप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ मध्ये
डीप स्क्वेअर लेग डीप मिडविकेट वायडिश लॉंग ऑन मध्ये सिलिमिटॉन तैनात केलाय. पहिलाच बॉल देवा बॅटच्या स्लॉट मध्ये बल्लेबाज की गर्जन. रन मिळतील अर्धा डझन. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं वाघाची दाट खोदला पहाड. चेंडू सीमा पार. षटकार. जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी. एक ठोकला लॉंग ऑन डीप मिडविकेटच्या रिझन मधून आणि एक ठोकला डीप लॉंग ऑन मध्ये. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या 32. 32. देवावरती आक्रमणाला सुरुवात केली. सुधीर आपली दमखम आपली ताकद आपली हुकूमत आपली दादागिरी इथे दाखवत असताना यावेळी दाखवू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पार. खनखने 3 चेंडूवरती 3 षटकार जोरदार आल्या सुधीरच्या खेळीसाठी. यावेळी फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. जबरदस्त गोलीच्या वेगानं गोलीगत 4 रन. बरोबरीने संघाचा पुढे टेपला धाव फलकावरती एकूण धावसंख्या 36 धावा. ओहो इथे आपण पाहिला चांगला प्रयत्न होता. ताई मारली होती. क्या बात आहे. चांगला क्षेत्ररक्षण निष्ठरक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं. 3 चेंडूवरती 3 षटकार नंतर आलेला चौकार. त्यानंतर हा डॉट चेंडू. 5 चेंडू झालेत षटकातील अंतिम चेंडू. सुधीर जबरदस्त जबरदस्त इथे आपली खेळी इथे साकारत असताना स्विच हिट. यावेळी शॉर्ट टर्मॅनला षटकाची इथे होते सांगता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन ठेपतोय धावफलकावरती. एकूण धावा पाहिल्यात 38 धावसंख्या धावफलकावरती. दमदार आमदार ट्रॉफीचे यशस्वी आयोजक संतोष शेठ पाटील माजी सरपंच तलोजा मुजकूर यांचं व्यासपीठावरती आगमन होत असताना दादा यावं व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टर्मॅन मध्ये आपण पाहिला षटक क्रमांक 3ऱ्या तिथे झाले सांगता आणि धावफलकावरती एकूण धावसंख्या आपण पाहिल्यात. आई गावदेवी 11 बुर्दुल टीम 51 धावसंख्या धावफलकावरती. जबरदस्त व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आपण पाहतोय. दमदार आमदार चषकाची आमची एवन जोडी भावी नगरसेवक आदरणीय सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब व्यासपीठावरती आहेत. त्यानंतर आमचे प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष दीपक शेठ पाटील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गावदेव क्रिकेट क्लब घोट यांच्या संयुक्त विद्यमानानं भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम
गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा 3 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तब्बल 51 धावसंख्या धावफलकावरती. अजय नावातच जय, पण तो पाहूया इथे फलंदाजी कशी असेल. गोलंदाजी मागवरती गोलंदाज ओमकार. ओमकारचा होणार काय जय जयकार. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून देतोय. चाललाय चेंडू गोलीच्या वेगानं. लॉंग लेग सीमा पार 4 रन. त्याने त्यांचं संगीताचे मास्टर प्रवीण. जबरदस्त संगीत. यावेळी ताकदीचा प्रचंड वापर. मिस्टर मिंग डीप विकेटला टिपला जाईल. संपलाय अजय बॉम्बेचा खेळ. पंचावन्न धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मागवरती ओमकारला मिळते ते सफलता. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय प्रतीक. एक चेंडू मध्ये षटकाराची गरज असताना तो हाच तो खेळाडू. त्याने एका चेंडूमध्ये षटकार ठोकून दणदणीतपणे विजय प्रस्थापित करून दिला. परंतु आता इथे मात्र या चेंडूमध्ये त्याला बरंच काही घडवायचं आहे. 55 धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेनं हेलिकॉप्टर लँड होतोय सरळ सीमा पार. सचिन टिपला जेल, परंतु इथे येतो षटकार. जबरदस्त कडक फटका होता. 61 धावा फलकावरती. आणखीन एक. क्या बात आहे. वाघाची धाट. खोदला पहाड. चेंडू जातो सीमा पार. षटकार. करताना पण मागच्या मॅचचा जर एक षटकार पकडला तर हॅट्रिक झाली मी षटकाराची मी म्हणेन. गोलंदाज तयार. हो यावेळेस मात्र फटका फसलाय. झेल भूदान होतोय. आयुष्यमान भव आशीर्वाद देखील मात्र या फलंदाजाला मिळतोय. धावसंख्या पाहिली गेली तर तब्बल 68 धावा. 68 68 धावा. षटकाचा विचार केला. लास्ट बॉल. या षटकामध्ये धावा येत असताना आपण पाहतो. स्लोगर मध्ये धावा येत असताना आपण सातत्याने पाहत असतो. 68 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू. फलंदाज तयार. महेश. हो चांगला फटका. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. एक धाव सहजरित्या पुन्हा दुहेरी धाव जोखीम होती. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. महेश एक धाव मिळेल संघाला. संघ धाव टेपला 69 आणि 70 धाव्यांचं आव्हान असेल तो मात्र टीम जय खांडेश्वर क्रिकेट क्लब गोरपे संघासमोर. 70 धाव्यांचं लक्ष. पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. आमचे
शिवाजीदादा गोंधळी यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य भावी नगरसेवक भारतीय जनता पार्टी दमदार आमदार ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आदरणीय सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती, त्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष आदरणीय सन्मान्य दीपक शेठ पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. दादा आपण आलेत आणि या कार्यक्रमाची क्रिकेट स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. त्यानंतर दीपक दादा आपण देखील यावं. प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दीपक दादा पाटील यांचा शुभ सन्मान शिवाजीदादा गोंधळे यांच्या पवित्र शुभ हस्ते माहीची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे दीपक दादांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. स्वागतम 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 सुस्वागतम. आपण आलेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आपण शोभा वाढवल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 70 धावेचं लक्ष्य असेल तो मात्र गोरपे संघासमोर कॉम्बॉक्समध्ये करूया बदलाव. येथील योगेश मेडवी सर तत्पूर्वी डीजे. थँक्यू. सन्माननीय तलोजे गावचे दमदार व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच सन्माननीय संतोष दादा पाटील व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय दीपक शेठ पाटील गोल्डन मॅन ही एबन जोडी. खरं तर प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी अध्यक्ष दीपक शेठ पाटील आणि संतोष दादा आमदार चषकाचे दोन्ही आयोजक आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. गावदे क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या आगामी निवडणुका देखील जवळ आहेत आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते आमचे सन्मानित संतोष शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्याकडून देखील दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट आणि प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट आज पाहायला मिळेल. खरं तर दमदार मॅच होणार. जय कांडेश्वर गोरपे संघाच्या समोर 70 धावेचं टार्गेट उभं केलंय. पहिला बॉल वेगवान होता भूषण पाटीलचा आणि डॉट बॉलची समाप्ती. टार्गेट 70. आज पहिल्या मॅच मध्ये 70 धाबा नारायण संघाने केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये तलोज मजकूर संघाने 72 धाबा केल्या. तिसऱ्या मॅच मध्ये नारायण संघाने 62 केल्या. चौथ्या मॅच मध्ये गोरपे संघाने 64 केल्या. परंतु आता त्याच गोरपे संघाला 70 धाबेचं टार्गेट दिलं या मॅच मध्ये. बॉल चांगला, गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, बाउंड्री लाईनच्या पार येतोय चौकार. आत्ता ज्यांचा नुकताच उल्लेख केला खरे तर आमचे भावी नगरसेवक सन्माननीय संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील एबन जोडी यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप लावलं. त्यांचं मनापासून आभार. आणि कमेंट्री बॅनरसाठी देखील 1,000चं पारितोषिक आलंय. त्यांचं मनापासून आभार. बॉल चांगला यावेळेस कोलाट टाकलाय परंतु ऑनसाइड मध्ये बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगल डबल न काही फरक पडणार नाही कारण टार्गेट 70 धावेचं आहे. 17.50 ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 3 तरी मोठे फटके दाखवावे लागतील गोरपे संघाला. मंदिर चाहे कितनी ऊंची की ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. हा टार्गेट मोठं जरी असलं तरी गोरपे संघाला संघर्ष करावा लागेल. गोरपे संघाची सलामी जोडी सागर पाटील आणि देवा शिशवे. गोलंदाज तयार. टॅप केल्या समोर फिल्डर आहे मिडॉनला. एकच जमेल, एका सिंगल धाबसंख्या
11 धाबा 6 धाबा सॉरी फक्त 6 धाबा झालेत 4 बॉलमध्ये. 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच या मॅचमध्ये सुरुवात चांगली करावी लागेल. टार्गेट किती मोठं असलं तरी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा भूषण पाटील. पॅडल स्वीप करायचं होतं. बॉल पडल्यानंतर पॅडवरती होता परंतु डायरेक्ट हिट हेज गॉन. देवाशिष शिशवे बॅक टू द डग आउट. पहिला धक्का मैदानावरती टीम गोरपेला. देवाशिष शिशवे बाद झालाय. हॅलो फटका चांगला आहे. चाललाय मिड विकेटच्या दिशेनं. सीमारेषा बाहेर. अंतिम बॉलवरती आला चौकार. डाबल संख्या पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद. 10 रन्स. पहिले षटक समाप्त होते. चित्रपट गोरपे गावामध्ये त्याचं चित्रपटचं शूटिंग झाली आणि संपूर्ण चित्रपट सध्या तो चित्रपट गृहामध्ये आपण जाऊन नक्की पाहू शकता. सध्या चालू झालाय असुरबान. खरं तर आपल्या मराठी माणसांनी तो चित्रपट काढलाय. त्याचे दिग्दर्शक देखील मराठी आहेत. संपूर्ण आपल्या आगरी कोलबी आदिवासी या सगळी बांधवांना घेऊन तो चित्रपट बनवण्यात आलाय. नक्की एकदा आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन असुरबन हा चित्रपट पहा जो गोरपे गावामध्ये त्या पिक्चरची शूटिंग झाली. खरं तर आपण पाहिलं 70 धाब्याचं टार्गेट आहे मैदानावरती. अगदी मोठी स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेला फार मोठं योगदान लागलंय. प्रत्येकाने आम्हाला देणगी स्वरूपामध्ये मदत केली. खरं तर या स्पर्धेमध्ये दानशोदात्यांच्या माध्यमातून अनेक सारे मदत आम्हाला मिळाली. ट्रॉफ्यांपासून आम्हाला वस्तूंपासून देणगीपर्यंत फार मदत मिळाली. सर्वांचं मनापासून आभार. बॉल चांगला आहे. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दाबा मिळाला त्या ठिकाणी 2 सिंगल डबलने आता काही फरक पडणार नाहीये. कारण टार्गेट फार मोठं आहे. टार्गेटचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कारण बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पडे चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. टार्गेट फार मोठं आहे त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मुश्किलें सदा रहती नहीं. तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम. गोरपे संघाच्या समोर टार्गेट मोठं आहे. विकास पाटीलला मारलाय झकास षटकार.
विकास पाडीच्या बॅट मधून षटकार आला. षटकाराबरोबर टीमची टोटल 19 धाबा. 70 धाबेला उत्तर देताना आतापर्यंत फक्त 70 धाबा लागलेत. 2 सामने जिंकून ऋणव 11 नारायण संघ अंतिम सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. फायनलमध्ये कृषा 11 ब्राह्मण करवले. सध्याची लढत तुम्ही पाहतात. मलंगडातले 2 संघ आहेत. 2 सामने जिंकून सेमीफायनलमध्ये मलंगडातला संघ, 3 सामने जिंकून फायनलमध्ये मलंगडातला संघ. हा चेंडू चांगला, फटका देखील चांगला आहे आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा एकवटल्यात. सिंगल डबलनं जास्त काही फरक पडणार नाही कारण टार्गेट फार मोठं आहे. धाबा फडक्यावरती धाबा लागलेत. 21-49 धाबीची अद्याप गरज आहे. 14 चेंडू आणि 49 धाबांची गरज, कारण सामना जिंकण्यासाठी 2 संघ तुल्यबल, 2 संघ ताकदवर, एक बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. फटका चांगला आहे मिड विकेट मध्ये. बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल मिळाली. संघ बरोबर टीमची टोटल धाबा संख्या 22. 22 रन्स. आता 48 ची गरज आहे. 13 बॉल शिल्लक आहेत. येणाऱ्या चेंडूवरती एखादा षटकार जर लागला की सामन्यामध्ये कमबॅक होईल. चला नारायण संघ आपण रेडी राहा. कॅप्टन आपण लगेच इथे उपस्थित राहा कारण टॉस केला जाईल अंतिम सेमीफायनल सामन्याचा. शेवटचा अंतिम बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. सागर पाटीची विकेट. धक्का लागले मैदानावरती गोरपे टीमला आणि उर्वरित समीकरण 12 बॉल 48. शेवटची 12 चेंडू आता शिल्लक राहिलेत. 12 बॉल मध्ये करायचे ते म्हणजे 48 धाबा. रहा संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर भाई आगे निकलता है. सूर्यासारखं चमकदार कामगिरी करावी लागेल. बॉल चांगला, फटकाही चांगला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा विकास पाटीलचा झकास षटकार. जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. सन्मानित शेठ पाटील गोल्डन मॅन भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष, त्यानंतर आमचे माजी सरपंच संतोष शेठ पाटील, मनापासून धन्यवाद. खरं तर या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिला आणि फार मोठं योगदान दिलं त्याबद्दल तुमचं गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. जिंकण्यासाठी टार्गेट 70 धावेचे. धावा फडकावरती धावा लागल्यात 28, म्हणजे अद्याप 42 धाबीची गरज आहे. 10 बॉल 42. विकास पाटील पुन्हा एकदा बॅट मोठ्या वेगानं फिरवली परंतु बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. समीकरण जे राहिले आता 9 चेंडू मध्ये 42. 3 बॉल फार महत्वाचे आहेत. गोलंदाज तयार. टॅप केलाय. समोर काढू आहे. एक धाव फार वेगाने कंप्लीट केली. 41 धावेची अद्याप गरज आहे. 8 चेंडू आणि आता 41.
पुन्हा एकदा डॉट बॉल. आता मात्र सामन्यामध्ये परिस्थिती आता नाजूक होत चालली आहे गोरपे संघाची. शेवटचा अंतिम बॉल, एक धाव पूर्ण केली. डबलचा कॉल आहे या ठिकाणी. दुसरी धाव देखील सहज पूर्ण झाली. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 40 धावेची गरज. सामना एकतर्फा. चला औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये. आता शेवटचं अंतिम षटक. टार्गेट फार मोठं होतं, सुरुवात करता आली नाही गोरपे संघाला. आणि समोर खेळतात सरळ ऑन साइडला लॉंग ऑन रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग झाली. सामना एकतर्फा आहे. स्वर्गीय अमित स्मृती गावदेवी बुर्दुळ संघाच्या बाजूने. आणि बुर्दुळ संघाने मागचा मॅच जिंकला. 1 बॉल 6 ची गरज असताना प्रतीकने षटकार ठोकला आणि तो सामना जिंकला. त्यानंतर या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केल्याने आता सामना होणार ऋणव 11 नारायण विरुद्ध स्वर्गीय अमित स्मृती गावदेवी बुर्दुळ यांच्यामध्ये. चला नारायण टीम कॅप्टन आपण या. नारायण विरुद्ध बुर्दुळ अशी सेमी फायनलची लढत होणार. फायनल मध्ये पोहोचलेत ब्राह्मण करवले संघ. यावेळी समोर खेळतात ऑन साइडला फिल्डर आहे तैनात. यावेळेस झेल टिपला आणि अजून एक धक्का लागले. फक्त आता शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. 2 बॉल आहेत. 2 बॉल शिल्लक. यावेळेस देखील विकेट मिळाली आणि सामना जिंकले मैदानावरती गावदेवी बुर्दुळ संघ. स्वर्गीय अमित स्मृती गावदेवी बुर्दुळ सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. आणि आता बुर्दुळ विरुद्ध नारायण सेमी फायनलचा सामना. चला या सामन्याचा हिरो ठरलाय 24 धावेची खेळी करणारा सुधीर पाटील. एक गोलंदाजीतून 1 विकेट घेतली. 26 धावा आणि प्लस 1 विकेट अशी त्याची कामगिरी आहे. सुधीर पाटील मॅन ऑफ द मॅच. आणि नारायण संघ कॅप्टन आपण या. बुर्दुळ विरुद्ध नारायण अशी लढत होईल अंतिम.